हे बघा, महाराष्ट्रातल्या सर्व जनतांनी, माता भगिनींनी, काल परवाच आपले विश्वगुरूंनी आपल्याला आव्हान दिलं की पेट्रोल कमी वाचवा, डिझेलचा वापर कमी करा आणि प्रवास टाळा. आणि आज बघा, इथं फडणवीस साहेब आज आपल्या इथं आलेले आहेत साताऱ्यात काही कार्यक्रमानिमित्त. तर त्यांना गर्दी मला वाटते होत नव्हती त्यांच्या कार्यक्रमाला, तर गावोगावी बसेस पाठवून त्यांना माणसं गोळा करावी लागली आणि माणसं भरून बसेसमध्ये आणावे लागलं. ही परिस्थिती आहे. मला वेळ झाला. हे अख्खं लिटरली अख्खं ग्राउंड आहे ना झेडपीचं, हे पूर्ण भरलेलं होतं बसेसने. मला थोडासा उशीर झाला यायला गर्दी असल्यामुळं. पण बघा, अजून पण इथं 50-60 बसेस आहेत बघा. हे बघा, तुम्ही बघू शकता लोकांचा थावाची थावा येत आहे. हे सगळे आपल्या जवळपासच्या खेड्यापाड्यातले लोक आहेत. त्यांना गर्दी जमवण्यासाठी आणलेलं होतं. तुम्ही बघू शकता सगळे म्हातारे कोतारे वयस्कर लोक आहेत. साताऱ्यामध्ये प्रथमच आज मी 28-29 वय झालं माझं, पण पहिल्यांदाच एवढ्या एसट्या बघितल्या साताऱ्यात, एका मागोमाग एक. ते पण झेडपी ऑफिसच्या इथं काय काम करते एसटी? इथं काय एवढ्या एसट्या आल्या?